नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अशोक तोडकर हवामान अंदाज. बांधवांनो, मागच्याही 5-6 दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये अवकाळीचे मेसेज तुमच्या मोबाईलवरती येत आहेत. कसेही आपण काल त्याबद्दल एका व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. बांधवांनो, हे वातावरण जे आहे त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगितले, पण आजच्याही व्हिडिओमध्ये तुम्ही सविस्तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. काही ठिकाणी द्राक्ष उत्पादक शेतकरी असतील, वीट भट्टीवाले असतील किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा काही पिकं राहिली आहेत, गहू असेल, हळद उकडणं वगैरे अशा गोष्टी राहिल्यात. त्यांना काही शेतकऱ्यांना 10 तारखेपर्यंतचा वेळ मिळेल, काही ठिकाणी 8 तारखेपर्यंतचा वेळ मिळेल, तर काही ठिकाणी 12 तारखेनंतर अक्षरशः नुकसानकारक पाऊस महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतोय. तर आपण सुरुवात करूयात. आपण सुरुवातीला पहिले पूर्व विदर्भ घ्यायचोय, पण आज मात्र सांगली, सातारा, कोल्हापूर, जे काही पालम वगैरे भाग असतील, बेळगाव असतील, अशा भागांची सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तर बांधवांनो, इचलकरंजी असेल, कोल्हापूरचे सर्व तालुक्यांमध्ये 12 ते 13 तारखेपासून हा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये संभाव्य शक्यता गारपिटीची सुद्धा ह्या भागात आहे. सतर्क राहण्याचं काम देखील ह्या शेतकऱ्यांनी करायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सांगली, तासगाव एरिया, विटा, मलकापूर जे काही तालुके असतील सांगलीचे, यांना पण 10 ते 11 तारखेपासून भीती स्टार्ट होईल. तसेच दक्षिण भागातले जे महाराष्ट्रातले दक्षिण भागातले जे लातूर म्हणा, सोलापूर, मोहोळ, पंढरपूर वगैरे भाग असेल, नगर पण याच्यामध्ये येतोय, पुणे परिसर सुद्धा याच्यामध्ये येतोय, बारामती, सातारा, खटाव वगैरे जे काही भाग असतील हे सुद्धा येत आहेत. आपण तसंही लाईव्हच्या माध्यमातून ही माहिती देणारच आहोत, पण आज हा शॉर्टकट व्हिडिओ सुद्धा आपण त्यासाठीच बनवतोय. तसेच विदर्भातले सर्व जिल्ह्यामध्ये 10 तारखेपासून 9 ते 10 तारखेपासून स्टार्टअप करेल. वाशिम वगैरे भाग आहे, त्या भागामध्ये 7 तारखेलाच या पावसाची चाहूल लागेल. मात्र जोर ह्या इतर जिल्ह्याप्रमाणेच 9-10 स्टार्टअप करेल. तसेच नांदेड एरिया, परभणी, बीड जिल्हा, जालना जिल्हा सुद्धा याच्यामध्ये येतोय आणि खानदेशमधले सर्व जिल्हे पण 10-11च्या पिरियडमध्ये हा पाऊस ऍक्टिव्हेट होईल. ह्या बाकीच्या जिल्ह्यापेक्षा ह्या जिल्ह्यामध्ये तीव्रता कमी जरी असली, पण गरमीची लेवल वाढून ह्या भागामध्ये ही तीव्रता जाणू शकते. तर बांधवांनो, आपण जे हे चॅनलवरती जो व्हिडिओ पाहतोय, ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढची जी कल्पना मिळणार आहे ही स्पष्टपणे दिसेल. आणि विशेष करून हा जो पाऊस आहे हा गरमीच्या अति तीव्र वाढल्यामुळे सुद्धा प्रभाव टाकणार आहे. तसेच बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर क्रिएट होते, याच काळामध्ये कदाचित त्याचं चक्रीवादळामध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं, पण तशी ऍक्टिव्हिटी अजूनही दिसत नाहीये. जून महिन्यामध्ये 7-8 तारखेला चक्रीवादळ निर्माण होणार आहे. याबद्दल आपण जी गोष्ट 5 डिसेंबर 2023 मध्ये सांगितली, 7 मार्चला सांगितली, आणि बरेच जण म्हणतायत की तुमचा रिपोर्ट आला नाही. बांधवांनो, रिपोर्ट सगळ्यात अगोदर फक्त तोडकर हवामान अंदाजचाच आलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या खाली लिस्टमध्ये जाऊन बघू शकता, तुम्हाला नक्की मिळेल. कदाचित तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक देईल, ठीक आहे. आणि ह्या अवकाळीबद्दल आणखीन काही जिल्ह्यांची माहिती राहिली आहे, तो म्हणजे अकोला जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा भाग असेल, याही भागामध्ये हा पाऊस मजल मारणार आहे. त्यामुळे याही शेतकऱ्यांनी गहू वगैरे असेल तो 8 तारखेच्या अगोदर काढून घेणे, आणि अशा पद्धतीची कंडिशन ही महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. बांधवांनो, हा देखील पाऊस पावसाळ्यासारखाच बरसणार आहे. ज्या भागामध्ये पाण्याची खूप गरज आहे, तो म्हणजे सांगली, सातारा, अहमदनगर परिसर, बीड वगैरे भागामध्ये सुद्धा याही भागामध्ये तो मजल मारणार आहे. ज्यांचे कोणाचे बागायत पिकं वाळत असतील किंवा सुकत असतील, थोडं पाणी असेल, तर ह्या 5-6 तारखेला देऊन पहा, तुमचा भागात कदाचित तो पाऊस देखील पडेल आहे. ते फक्त तुमच्यासाठी सांगतोय, कारण की तुम्ही अक्षरशः ह्या महिन्यामध्ये बाग काढायला सुरुवात करताय, पण थोडं थांबून बघा. आणखीन 8-10 दिवसानंतर काढले तर चालते, पण हा पाऊस सुद्धा एक आठवडाभर चालण्याची शक्यता तितकीच दाट आहे. कदाचित तुमचं गाव घेणार नाहीये 13 तारखेला, 14 तारखेला, पण शक्यतो शेवटपर्यंत घेण्याची शक्यता देखील त्याची दाट आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांगतो. आजचा लाईव्ह मात्र पाहायला विसरू नका. सगळ्यांचे तालुके, सगळ्यांचे जिल्हे हे टप्प्याटप्प्यानुसार घेणार आहेत, कारण की लाईव्ह मोठा असतो. धन्यवाद मित्रांनो. अशाच अपडेटसाठी हे चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. जय शिवराय.